सो वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम. तर मागच्या पार्ट मध्ये आपण काय काय डिस्कस केलं तर आपण मागच्या पार्ट मध्ये आपण कायनेटिक एनर्जी ऑफ द एसएचएम, पोटेन्शियल एनर्जी ऑफ द एसएचएम अँड द टोटल एनर्जी ऑफ द एसएचएम आपण याचं डेरिव्हेशन बघत आहोत. ओके, मग मागच्या लेक्चर मध्ये आपण कायनेटिक एनर्जी डिस्कस केलं तर काय फॉर्म्युला होता कायनेटिक एनर्जीचा? Ek इक्वल्स टू 1/2 k इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, किंवा या ठिकाणी तुम्ही Ek इक्वल्स टू दॅट इज द कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तुम्ही हा पण फॉर्म्युला लिहू शकता. ओके, त्याच्यानंतर आता आपण पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करत आहोत. तर या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करण्याच्या पूर्वी आपण आता काय फाइंड आउट करणार आहोत? आता आपण वर्क डन फाइंड आउट करणार आहोत. आता पार्टिकल आपला जो आहे, सर्वात पहिल्यांदा पार्टिकल कुठे होता? यस, कुठे होता? ओ पॉइंटला होता. ओ पॉइंट पासून पार्टिकल पी पॉइंटला गेलेला आहे आणि त्यांनी टोटल डिस्प्लेसमेंट हे एक्स कव्हर अप केलेलं आहे. बट त्यांनी डायरेक्ट डिस्प्लेसमेंट एक्स कव्हर अप केलं का? नाही. त्यांनी पहिल्यांदा डीएक्स अमाऊंट ऑफ डिस्प्लेसमेंट कव्हर अप केलं, त्याच्यानंतर आणखी डीएक्स. मग या ठिकाणी त्याचं जे टोटल वर्क डन झालेलं आहे ते किती झालेलं आहे? तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे द टोटल वर्क डन ऑन द पार्टिकल टू डिस्प्लेस इट फ्रॉम 0 टू पी. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे द टोटल वर्क डन, the total work done on the particle, the total work done on the particle to displace. ओके, कुठून डिस्प्लेस करण्यासाठी? टू डिस्प्लेस फ्रॉम 0 टू पी. ओके, आपल्याला जर समजा 0 टू पी डिस्प्लेस करायचं आहे तर त्या ठिकाणी त्याचं टोटल वर्क डन किती असणार आहे? इज गिवन बाय. तर या ठिकाणी इज गिवन बाय यस डब्ल्यू इक्वल्स टू काय येणार आहे? इंटिग्रेशन ऑफ द डी डब्ल्यू. आणि या ठिकाणी याचं जे लिमिट आहे, याचं लिमिट काय आहे? आता डी डब्ल्यू चा फॉर्म्युला काय आहे? वर बघा, के एक्स इंटू डीएक्स आहे आणि या ठिकाणी याचं जे लिमिट आहे 0 टू किती आहे? एक्स आहे. येते लक्षामध्ये? ओके, त्याच्यानंतर आता तुम्हाला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. एकदम इझी आहे. बिना मॅथवाले दोघी लक्ष द्या इकडं. तर या ठिकाणी कॉन्स्टंटला बाहेर घेऊया. हा सर कॉन्स्टंटला बाहेर घेऊया. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ द एक्स डीएक्स, या ठिकाणी 0 टू एक्स. तर एक्स डीएक्सचं इंटिग्रेशन काय असतं सांगा बरं? एक्स डीएक्सचं इंटिग्रेशन काय असतं? मेन आपला फॉर्म्युला कोणता? या ठिकाणी सिन्स मध्ये लिहितोय एक्स रेज टू एन डीएक्स. याचं इंटिग्रेशन काय असतं? एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 तुम्हाला सांगितलं होतं. यस, बरोबर आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला मी सांगितला होता. कोणता? इंटिग्रेशन ऑफ द एक्स रेज टू एन डीएक्स. काय असतो? एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 असतो. बरोबर आहे. म्हणजे पॉवर 1 न वाढवायचा आणि तोच पॉवर ऍज इट इज खाली लिहायचा. मग या ठिकाणी पॉवर 1 न वाढवा, एक्सचा पॉवर किती आहे? 1 आहे, त्याचा पॉवर 2 करा, अपॉन तोच पॉवर खाली लिहा आणि या ठिकाणी लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट एक्स. त्याच्यानंतर लोअर लिमिट अप्पर लिमिट पुटअप करा. त्याच्यानंतर तुम्ही काय करता? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अरे काही नाही, एक्सच्या ठिकाणी एक्स लिहायचंय, त्याच्यानंतर मायनस एक्सच्या ठिकाणी 0 पुटअप करायचंय. म्हणजे एक्सच्या ठिकाणी एक्स लिहिलं, एक्स झाला एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस या ठिकाणी 0 स्क्वेअर बाय काय आलेला आहे? 2 आलेला आहे. म्हणजे 0 म्हणजे काहीच व्हॅल्यू नाहीये. तर या ठिकाणी फायनल फॉर्म्युला आपल्याला आलेला आहे के एक्स स्क्वेअर बाय 2 आलाय. यस, सर्वांना समजलं इंटिग्रेशन. के एक्स स्क्वेअर बाय या ठिकाणी किती आलेला आहे? के एक्स स्क्वेअर बाय 2 आलेला आहे. मग आता हे जे के एक्स स्क्वेअर बाय 2 आहे याला मी 1/2 के इंटू एक्स स्क्वेअर लिहू शकतो का रे? याला मी 1/2 के इंटू एक्स स्क्वेअर लिहू शकतो. अरे हे जे के एक्स स्क्वेअर आहे ना, हे जे 1/2 आहे हे जे डिवायडेड बाय 2 आहे याला जस्ट मी काय केलेलं आहे? पुढे लिहिलेलं आहे. येस सर. ओके, मग त्याच्यामुळे या ठिकाणी लिहू शकतो फायनली मी 1/2 के इंटू एक्स स्क्वेअर. मग आता के ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. काय आहे सर के ची व्हॅल्यू? आपण बघितली होती बघा. काय आहे के ची व्हॅल्यू? के ची व्हॅल्यू आहे एम ओमेगा स्क्वेअर आहे. वर बघितली होती आपण. ओके, म्हणजे पोटेन्शियल एनर्जीला तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी 1/2 के इंटू एक्स स्क्वेअर हा पण तुम्ही फॉर्म्युला लिहू शकता, किंवा ऑर मध्ये तुम्ही या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू के च्या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचंय? एम इंटू ओमेगा स्क्वेअर लिहायचंय इंटू या ठिकाणी एक्स स्क्वेअर ऍज इट इज. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ द पोटेन्शियल एनर्जी. आता आपल्याला टोटल एनर्जी फाइंड आउट करायचंय. तर टोटल एनर्जी कसं फाइंड आउट करणार? यस, एक्सप्रेशन फॉर द टोटल एनर्जी कसं फाइंड आउट करणार सांगा बरं?
ऍड करायचे दोघांना. यस करेक्ट. आपल्याला काय करायचंय, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीला ऍड करायचंय, देन यू विल गेट द यू विल गेट द टोटल एनर्जी. तर या ठिकाणी आपला सी पॉइंट आहे, एक्सप्रेशन फॉर द टोटल एनर्जी. यस, एक्सप्रेशन फॉर टोटल एनर्जी. आणि टोटल एनर्जीचा जो सिम्बॉल आहे तो आहे कॅपिटल ई आहे. Okay, so the total energy of the particle performing the linear SHM is the sum of the kinetic energy and the potential energy. असं तुम्हाला लिहायचे वर्डिंग मध्ये. मग काय येणार आहे, the total energy of the particle, the total energy of the particle performing linear SHM. पार्टिकल काय करत आहे, performing the performing the linear SHM. linear SHM काय आहे, is the sum of the kinetic energy and potential energy. kinetic energy and the potential energy. बरोबर आहे. म्हणजे फायनली आता बघा, आता हे जे वर्डिंग आहे कधी लिहिलं तरी हरकत नाही. ओके, म्हणजे लिहिलं तरी चांगलीच गोष्ट आहे. समजा आठवत नसेल तर नाही लिहिलं तरी काय हरकत नाही. तर या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट लिहायचंय, द टोटल एनर्जी इज द सम ऑफ द पोटेन्शियल एनर्जी अँड द कायनेटिक एनर्जी, असं तुम्हाला लिहायचं, किंवा कायनेटिक एनर्जी अँड द पोटेन्शियल एनर्जी. मग देअरफॉर या ठिकाणी मी ई इक्वल्स टू काय लिहू शकतो, यस, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सांगा बरं. कायनेटिक एनर्जीचा आपण फॉर्म्युला बघितला होता. यस, कोणताही तुम्ही फॉर्मॅट युज करू शकता. चला या ठिकाणी आपण पहिला फॉर्मॅट युज करूया, 1/2 m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट मध्ये काय होतं, a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर होतं. बरोबर आहे, हा होता. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी 1/2 m ओमेगा स्क्वेअर होतं इंटू x स्क्वेअर होतं. आता हे m ओमेगा स्क्वेअरला तुम्ही के लिहू शकता, या m ओमेगा स्क्वेअरला तुम्ही के लिहू शकता. ओके, ते तुमच्यावर आहे. त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा, याचं ऍडिशन करा. याचं ऍडिशन काय येणार आहे, आता हे 1/2 m ओमेगा स्क्वेअर तुम्हाला मध्ये मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय करा. मग हा काय येईल, m ओमेगा स्क्वेअर न मध्ये मल्टिप्लाय केलं तर हे 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू a स्क्वेअर येणार आहे. त्याच्यानंतर मायनस 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू x स्क्वेअर येणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी प्लस 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू x स्क्वेअर येणार आहे. आता या ठिकाणी मला सांगा, हे मायनस 1/2 m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर आणि हे प्लस 1/2 m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर, मग या ठिकाणी कॅन्सल होईल. हा सर 100% कॅन्सल होईल. याला कॅन्सल करा. व्हॉट इज द रिमेनिंग, 1/2 m omega square a square. So this is the formula of the total energy in the SHM किंवा total energy of the particle when it performs the linear SHM. लक्षामध्ये, म्हणजे आपला मेन फॉर्म्युला काय येणार आहे, E इक्वल्स टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. मग मला सांगा यार, मास काय असतं, कॉन्स्टंट असतं, अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय असते, कॉन्स्टंट असते, आणि अँप्लिट्यूड पण काय असतं, कॉन्स्टंट असतं. मग या ठिकाणी टोटल एनर्जी डिस्प्लेसमेंट वर डिपेंड आहे का, टोटल एनर्जी डिस्प्लेसमेंट वर डिपेंड आहे का. म्हणजे आपला पार्टिकल या ठिकाणी ओ पॉइंटला होता. हा सर ओ पॉइंटला होता. ओ पासून तो पी ला गेलेला आहे, नंतर तो एम ला गेलेला आहे, आणि नंतर तो एन ला गेलेला आहे. ओके, म्हणजे टोटल एनर्जी कुठं बी घ्या, टोटल एनर्जी काय आहे, कॉन्स्टंट आहे. येथे लक्षामध्ये मीन्स E इक्वल्स टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर आपला फॉर्म्युला आलेला आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लिहायचंय, दिस इज द एक्सप्रेशन फॉर द, यस, त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचंय, this is the final expression for, this is final expression for total energy of a particle performing the linear SHM लिहू शकता, किंवा इथपर्यंत लिहू शकता. ओके, this is the final expression for the total energy of the particle performing the linear SHM. यस, याच्यामध्ये मला सांगा, कुणाला काही डाऊट आहे, कुणाला काही डाऊट आहे का, कोणता बी डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. पोटेन्शियल एनर्जी मध्ये आपण इंटिग्रेशन कसं फाइंड आउट केलं वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही विचारू शकता. सर पोटेन्शियल एनर्जी रिपीट करता का. ओके, चालतंय, ठीक आहे. बघा या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी आपल्याला फाइंड आउट करायचंय. एक मिनिट, कुठे गेलं. कायनेटिक एनर्जी सर्वांना समजलंय ना. कायनेटिक एनर्जी सोपं आहे, कारण की कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 mv स्क्वेअर होता. व्ही च्या ठिकाणी आपण जस्ट व्ही ची व्हॅल्यू पुटअप केली, बाकी ऍज इट इज आलेला आहे. बरोबर आहे. यस,
कायनेटिक एनर्जीचं सर्वांना समजलंय का डेरिव्हेशन? येस सर. ओके. आता बघा Yes, पोटेन्शियल एनर्जीचं आपल्याला फाइंड आउट करायचंय. तर पोटेन्शियल एनर्जी एकच गोष्ट लक्षात ठेवा. आता या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय आहे? आता हा पार्टिकल आहे, हा पार्टिकल आपला काय करतोय? ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करतोय किंवा लिनियर एसएचएम परफॉर्म करतोय. म्हणजे या ठिकाणी पार्टिकल एका पॉइंट पासून दुसऱ्या ठिकाणी जात आहे. हा सर जात आहे. मग या ठिकाणी जात असेल तर त्याला यार फोर्स लागणारच आहे. बरोबर आहे. मग हे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं? वर्क डन असतं. अँड दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ द पोटेन्शियल एनर्जी असतं. म्हणजे या ठिकाणी मला सांगा, हा पार्टिकल त्याची हाईट चेंज करतोय का रे? म्हणजे हा पार्टिकल इथं आहे, तो वर गेला, इकडे गेला, खाली आला, इकडे आला, असं त्याची तो हाईट चेंज करतोय का? नाही. मग जर समजा त्यांनी हाईट चेंज केली असती तर आपण या ठिकाणी MGS हा फॉर्म्युला आपण यूज केला असता. बरोबर आहे, आठवलंय सर्वांना? बट या ठिकाणी तो फक्त त्याची पोझिशन चेंज करतोय. आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असतं? द एनर्जी ड्यू टू द पोझिशन ऑफ द पार्टिकल इज कॉल्ड एज द पोटेन्शियल एनर्जी. And the energy due to the the energy due to the motion of the particle is called as the kinetic energy असतं.